नमस्कार. मी प्रसाद जोशी. आपण बघत आहात 7 प्रतिसाद. ज्योतिष आणि पंचांग मालिकेतला आजचा विषय आहे राशी विचार. आपण मागच्या भागामध्ये राशी म्हणजे काय ते बघितलं. क्रांतिवृत्त म्हणजे काय ते बघितलं. सूर्याच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या मार्गाला क्रांतिवृत्त असं म्हणतात. आणि या क्रांतिवृत्ताचे 12 समान भाग केले की त्या प्रत्येक भागाला राशी असं म्हणतात. वर्तुळ हे 360 अंशांचं असतं. त्याचे 12 भाग केले की ज्या 12 राशी होतात ती प्रत्येक रास 30 अंशांची असणार हे नक्की. त्यामुळे 12 राशी या कोणत्या आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांचे स्वभाव काय आहेत हे आपण बघूया. 12 राशींची नावं आधी सांगतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. आता ज्योतिषाचा अभ्यास करताना जेव्हा कुंडलीचा अभ्यास होतो तेव्हा कुंडलीमध्ये कुठेही या राशींची नावं लिहिलेली नसतात. फक्त राशींचे क्रमांक लिहिलेले असतात. त्यामुळे कुठल्या क्रमांकाची कुठली रास आहे किंवा 5 क्रमांकाची रास कोणती आहे हे आपल्याला तोंड पाठच करावं लागतं. त्याला दुसरा पर्याय नाही. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताना कोऱ्या कागदावरती किंवा कागदावरती 1 ते 12 अंक एकाखाली एक लिहा. त्याच्या पुढे क्रमाने मी जी नावं सांगितली, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन ही 12 नावं त्या एकेका क्रमांकाच्या पुढे लिहा. म्हणजे 1 क्रमांकाच्या पुढे मेष रास, 7 क्रमांकाच्या पुढे तूळ रास, अशा क्रमाने 1 ते 12 अंक अनुक्रमांक आणि त्याच्या पुढे राशीचं नाव हे कोष्टक तोंड पाठ करायचं. म्हणजे 5 क्रमांक असला कुंडलीमध्ये की बाबा या ठिकाणी कोणती रास आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कन्या राशीचा क्रमांक कितवा आहे हे आपल्या लक्षातच असलं पाहिजे. त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हे क्रमांक आणि राशींची नावं ही तोंड पाठ करायची आहेत. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा क्रम सांगतो. 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तूळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ आणि 12 मीन. हा क्रम लक्षात ठेवा. आता याच्या पुढे या राशींचे स्वभाव कोणते आहेत ते आपण बघूया. 3 प्रकारचे स्वभाव राशींचे सांगितलेले आहेत. एक म्हणजे चर, स्थिर आणि द्विस्वभाव. चर, स्थिर आणि द्विस्वभाव म्हणजे ड्वेल माइंड ज्याला आपण म्हणतो, द्विस्वभाव. हे 3 स्वभाव राशींचे सांगितलेले आहेत. या 3 स्वभावामध्येच या 12ही राशी विभागल्या गेल्या आहेत. आता एक क्रम कसे बघायचे, कुठली राशी कुठल्या स्वभावाची आहे हे कसं बघायचं, त्याची साधी सोपी युक्ती सांगतो. 1 ते 12 क्रमांक तुम्ही लिहिलेत, समोर त्यांच्या राशींची नावं लिहिलीत की त्याच्या पुढे स्वभाव लिहायचे. चर, स्थिर आणि द्विस्वभाव 1, 2, 3 राशीला हे 3 स्वभाव लिहायचे. म्हणजे 1 क्रमांकाची रास मेष, तिचा स्वभाव चर. 2 वृषभ, स्वभाव स्थिर. 3 मिथुन, स्वभाव द्विस्वभाव. हाच क्रम पुढे सुरू ठेवायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे ह्याच क्रमाने ते स्वभाव सुद्धा येणार आहे. चर, स्थिर, द्विस्वभाव, चर, स्थिर, द्विस्वभाव, चर, स्थिर, द्विस्वभाव, चर, स्थिर, द्विस्वभाव. हे क्रमांक, रास, तिचं नाव आणि स्वभाव हे याच क्रमाने लक्षात ठेवायचे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे लिहिल्यानंतर की चर स्वभावाच्या राशी कोणत्या आहेत, स्थिर स्वभावाच्या राशी कोणत्या आहेत आणि द्विस्वभावाच्या राशी कोणत्या आहेत.
म्हणजे 1, 4, 7 आणि 10 या चरस स्वभावाच्या राशी आहेत. 2, 5, 8 आणि 11 या स्थिर स्वभावाच्या राशी आहेत आणि 3, 6, 9 आणि 12 या द्विस्वभाव राशी आहेत. आज आपण इथेच थांबूया. हा क्रम राशींचा, त्यांची नावं, त्यांचे स्वभाव हे कोष्टक कागदावरती लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा मध्ये आणि लिहून घ्या आणि त्याच क्रमाने पाठांतर करा. याला दुसरा पर्याय नाही. चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघता येतील. हा राशींचा आहे नाव, क्रमांक आणि स्वभाव हे लक्षात ठेवा. पुढचे भाग क्रमाने येणारे, तुम्हाला नोटिफिकेशन त्यांचं येईल, त्याप्रमाणे बघा. आणि आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.